शेतकरी व्हिडिओमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पात्र लाभार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी अपडेट। नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना आता रक्कम वाढवून मिळणार। शासनाचा निर्णय, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या रकमेमध्ये वाढ। महाराष्ट्र शासनाचा सगळ्यात मोठा निर्णय। सविस्तर अपडेट पहा। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे तुम्ही लाभार्थी आहात तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये आता 15,000 रुपये मिळणार आहेत। सविस्तर अपडेट पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कळणार आहे संपूर्ण माहिती, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या प्रत्येक हप्त्याचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी चॅनलवरती पाहण्यास मिळणार आहे। सोबतच या योजनेमधील लहान मोठे बदल, योजनेसंदर्भात घेतले जाणारे सर्व निर्णय जाणून घ्यायचे असतील तर गरजेचं आहे चॅनलला सबस्क्राईब करणे। त्यासोबतच वेगवेगळ्या ज्या योजना आहेत कृषीच्या, या सर्व योजनांची माहिती आपण चॅनलवरती पाहत असतो, तर करून टाका सबस्क्राईब चॅनलला, जेणेकरून ही सर्व महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळेल। सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय। त्यासोबतच शेतकरी बांधवांना पडलेला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता कधी मिळणार, तारीख जाहीर झाली आहे का, हे सर्व माहिती आहे व्हिडिओमध्ये। फक्त व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे। सर्वात अगोदर तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही PM किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली योजना आहे। या योजनेमध्ये देखील योजना सुरू झाल्यापासून या ठिकाणी ज्या पद्धतीने 6,000 रुपये PM किसान योजनेचे शेतकरी बांधवांना दिले जातात, त्याच पद्धतीने नमो शेतकरी योजनेमध्ये देखील वर्षाला शेतकऱ्यांना 6,000 रुपये लाभ देण्यात येतो। पण पहा, आता या योजनेची रक्कम वाढवून देण्यात येणार। शेतकरी बांधवांना या ठिकाणी या योजनेसंदर्भात मोठी माहिती आपण पाहणार आहोत। तर PM किसान योजनेचे 2,000 रुपये आले आहेत तुम्हाला 2 ऑगस्टला। 20वा हप्ता वितरित झाला आहे आणि त्यानंतर आता नमोचा 7वा हप्ता तुम्ही वाट पाहत आहात। अशातच बातमी आली की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढलेली आहे, 4 पट संख्या वाढलेली आहे आणि आता राज्यामध्ये नवीन शेतकरी ॲड झालेले आहेत या योजनेमध्ये। मग आता खरंच या योजनेचे पैसे वाढवून मिळणार का? 15,000 रुपयाची वाढ शेतकऱ्यांना देण्यात येणार का? राज्य शासनाच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी एक मोठी घोषणा करण्यात आलेली होती, ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रकमेमध्ये वाढ। पहा, आता 3,000 रुपये हप्ता देण्याचा निर्णय शासनाने फक्त घोषणाच्या माध्यमातून जाहीर केला होता। प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 6वा हप्ता आहे तो आलेला होता। किती? तर 2,000 रुपयेच। 2,000 एवढाच हा हप्ता आला। त्यानंतर आता 7वा हप्ता 3,000 रुपये येणार, अशा प्रकारच्या तुम्ही बातम्या पाहत असाल। तर जर तुम्हाला वर्षाला 15,000 रुपये या योजनेचे मिळणार असतील तर तुम्हाला 3,000चा हप्ता शासनाच्या माध्यमातून देण्यात येईल। योजनेच्या पैशामध्ये वाढ घोषणा झाली निवडणुकांपूर्वी आणि ही घोषणा निवडणुकांपुरतीच राहिली असं आपण म्हणू शकतो, कारण नमोच्या लाभार्थ्यांना 3,000 रुपये आत्तापर्यंत जमा झालेले नाहीत। 7वा हप्ता 3,000 येणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न। तर पहा, 2,000 रुपये एवढाच हप्ता 7वा हप्ता देखील येणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे पैसे आहेत वर्षाला 15,000 रुपये देण्यात येईल अशी घोषणा करण्यात आलेली होती। ती घोषणा आणखीन ऑफिशियलरित्या निर्णयामध्ये बदललेली नाही। या संदर्भातला कुठलाही ऑफिशियल शासन निर्णय जो आहे तो आलेला नाही। फक्त 6,000 रुपये वर्षाला मिळणार आहे तुम्हाला। हा एक महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घोषित करण्यात आला होता ज्यावेळेस योजना सुरू केली त्यावेळेस। प्रत्यक्ष 3,000 तुम्हाला कधी मिळतील हे सांगणं अशक्य आहे, कारण
या 3,000 रुपयासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद जी आहे ती करावी लागणार आहे आणि त्यानंतरच शेतकऱ्यांना 3,000 रुपये महिना जमा करण्यात येईल, म्हणजे 3,000 रुपये हप्ता जमा करण्यात येईल. वर्षाला 15,000 रुपये मिळणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती, परंतु ती घोषणाच राहिली आहे. पाहू आता ही घोषणा कधीपर्यंत सत्यात उतरते आणि कधीपर्यंत शेतकरी बांधवांना योजनेचे पैसे वाढवून मिळतात. तुर्तास तर फक्त 7वा हप्ता येणार आहे 2,000 रुपये. आता 7वा हप्ता कधीपर्यंत मिळणार? 7व्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे का? तर 7व्या हप्त्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, परंतु शेतकऱ्यांना लवकरच या योजनेचे पैसे जमा होतील अशी अपेक्षा आहे. अशी आपण या ठिकाणी सरकारला विनंती देखील करू की शेतकरी बांधवांना या योजनेचा जो 7वा हप्ता आहे तो लवकरात लवकर जमा करण्यात यावा. बरेच शेतकरी वाट पाहत आहेत या योजनेच्या 7व्या हप्त्याची आणि ह्या हप्ता येण्यापूर्वी शेतकऱ्यांना आणखीन एक सूचना आहे, ती म्हणजे तुमची KYC बाकी असेल, आधार लिंक करायचं राहिलेलं असेल, आधार अपडेट करायचं राहिलेलं असेल तर करून घ्या. त्यासोबतच खातं अद्ययावत ठेवा, अन्यथा पैसे येणार नाहीत. ज्यावेळेस नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता ऑफिशियल मिळण्यास सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला कळवण्यात येणार आहे. त्यामुळे आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा चॅनल.